वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण लापशी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग ही लापशी कशी बनवायची ते बघूया। लापशी बनवण्यासाठी मी या जाड बुडाच्या कढईमध्ये 3 टेबलस्पून इतकं तूप घेतलं। तूप मेल्ट करून घ्यायचं। तूप मेल्ट झाल्यानंतर यात ड्रायफ्रूट्स घालायचे। तर मी यात काजू आणि बदामाचे तुकडे घातलेले आहे। यात तुम्ही 1 टेबलस्पून पेक्षा जास्त सुद्धा ड्रायफ्रूट्स घालू शकता। 1 ते 2 मिनिटं हे ड्रायफ्रूट्स मी मंद आचेवर या तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहे। आता हे सगळे ड्रायफ्रूट्स तुपातून काढून घेतले आणि आता यात 1 कप इतका गव्हाचा भरडा किंवा याला दलिया सुद्धा म्हणतात, हा गव्हाचा भरडा या तुपामध्ये मंद आचेवर परतून घ्यायचा आहे। साधारणतः 5 ते 6 मिनिटं हा गव्हाचा भरडा आपल्याला मंद आचेवर या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। आता तुम्ही ते बघू शकता 5 ते 6 मिनिटांनंतर या भरड्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि एक कुकरचा डबा घेऊन हा परतून घेतलेला भरडा या कुकरच्या डब्यामध्ये घालायचा। 1 कप गव्हाच्या भरड्यासाठी 2 कप इतकं पाणी घालायचं। तर इथे तुम्ही बघू शकता मी 2 कप इतकं पाणी घातलेलं आहे। 2 चिमूट मीठ घालायचं आणि हे मीठ यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातल्याने गोडाच्या पदार्थाला चव छान येते। आता हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता हा कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवून याच्या मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत 1 कप बारीक केलेला गूळ घ्यायचा आणि यात 1 कप इतकं पाणी घालायचं। गॅसवर ठेवून मंद आचेवर या गुळाला या पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं। तिथे तुम्ही बघू शकता हा गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि या कुकरच्या 2 शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे। आता हा भरडा व्यवस्थित असा शिजलेला आहे। हा शिजवून घेतलेला गव्हाचा भरडा या कढईमध्ये काढून घ्यायचा। 1 कप भरड्यासाठी 2 कप पाणी अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे। आता इथे तुम्ही बघू शकता हा भरडा व्यवस्थित असा शिजलेला आहे। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आणि गूळ मेल्ट करून घेतलेलं पाणी या भरड्यामध्ये घालायचं। गूळ घातलेलं पाणी या भरड्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। गुळाऐवजी तुम्ही यात साखर सुद्धा वापरू शकता। आता यात 2 टेबलस्पून इतके मी खोबऱ्याचे काप घातले। खोबऱ्याचे काप तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। आता यात तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। गॅस मंद आचेवरच ठेवायचा आणि हे सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवरच या लापशीला परत 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अगदी मऊ आणि रसरशीत अशी ही लापशी तयार झालेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।